नमस्कार, मी संध्या. आज आपण सजुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. सजुरी बनवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तांदळाचं सारण केलं जातं. त्यासाठी ते 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत 2 वेळा. या धुतलेल्या तांदळातून पाणी काढून हे तांदूळ एका कापडावरती सुकवायला ठेवायचे आहेत 2 ते 3 तासासाठी. हे तांदूळ अशा प्रकारे कापड ठेवून सुकवून घेणार आहोत. हे तांदूळ सुकवून 3 तास झालेले आहेत. एक कढई गरम करून मीडियम फ्लेमवरती हे तांदूळ 10 ते 15 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत. या तांदळाचा कलर हलकासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे तांदूळ भाजलेले आहेत. आता गॅस फ्लेम ऑफ करून हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. रेसिपीमध्ये दाखवण्यासाठी हे मी मिक्सरला तांदूळ बारीक करत आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही चक्की किंवा गिरणीतून हे तांदूळ दळून आणू शकता. अशा प्रकारे इथे बारीक पेस्ट केलेली आहे तांदळाची. जाडसर भरड काढायची नाही. बारीक चिरलेला गूळ 2 कप, जेवढं तांदळाचं प्रमाण आहे तेवढ्याच मापाने हा गूळ घेतलेला आहे. जायफळ 1/4 टीस्पून, सुंठ पावडर अर्धा चमचा, वेलची पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा पिठी साखर. ही साखर आपण कणिक मळताना वापरणार आहोत. इथे मैदा 2 कप घेतलेला आहे. बारीक रवा अर्ध्या वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे. सर्वात प्रथम सारण करणार आहोत. त्यासाठी अर्धा कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत. गूळ मेल्ट झाला की गॅसची फ्लेम लगेच ऑफ करायची आहे. या गुळाचा पाक करायचा नाही, ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं गूळ वितळायला लागतात. या पाण्यामध्ये हा गूळ मेल्ट झालेला आहे. आता हे गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत. गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. तांदूळ मिक्सरला बारीक करून तयार झालेला आहे. आता आपण सारण तयार करायला घेऊया. इथे एका भांड्यामध्ये हे तांदूळ बारीक केलेले आहेत ते घेणार आहोत. त्याच्यामध्ये जायफळ पावडर, सुंठ पावडर, वेलची पावडर आणि थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहोत. हे सारण 5 ते 6 तासासाठी भिजवत ठेवणार आहोत. त्यामुळे सजुरीची टेस्ट छान लागते. जर तुम्हाला 5 ते 6 तास ठेवायचं नसेल तर तुम्ही 2 तास भिजवलं तरीही चालेल. हे सारण भिजेतोवर आपण कणिक मळून घेणार आहोत. 2 कप मैदा घेतलेला आहे. अर्ध्या वाटीला कमी बारीक रवा घेतलेला आहे. थोडंसं मीठ, 1 चमचा पिठी साखर आणि 1 ते 2 चमचे मोहन घालायचं आहे. हे तेल गरम करून घेतलेलं आहे. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेणार आहोत. कणिक मळून झालेली आहे. ही कणिक 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. याच्यावरती ओलं कापड ठेवून झाकायचं आहे. कणिक जास्त वेळ भिजली की सजुरी खुसखुशीत होते. सारण भिजवून 5 तास झालेले आहेत आणि कणिक भिजवून 4 तास झालेले आहेत. आता अशा प्रकारे गोळे करून सजुरी करणार आहोत. कणकेचे छोटे छोटे गोळे करून झाले की अशा प्रकारे याची पारी करणार आहोत. आता सारणाचा एक गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे सारण या पारीमध्ये भरणार आहोत. जसं मोदक करतो त्या पद्धतीने हे सारण याच्यामध्ये भरायचं आहे आणि हे मिटवून घ्यायचं आहे. सारण भरलेला गोळा थोडंसं पीठ घालून लाटून घेणार आहोत. हलक्या हाताने लाटायचं आहे, नाहीतर सारण बाहेर येऊ शकतं. पुरीच्या आकाराच्या अशा प्रकारे सर्व सजुऱ्या लाटून घेणार आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत.
अशा प्रकारे ही सजुरी हळूवारपणे या तेलामध्ये सोडणार आहोत। सजुरीसाठी तेल हे कडकडीत गरम केलेलं आहे। दोन्ही बाजूने ही सजुरी तळून घेणार आहोत। साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी ही सजुरी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व सजुऱ्या तळून घेणार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।